जे ऑटो चालक आहेत, जे गॅस पंपवाले आहेत, ते रोजचे गॅसचे दरवाढ चालू आहे. 2 वेळेस त्यांचे गॅसचे भाव वाढले. सकाळी वेगळा भाव ठेवत. ऑटोवाल्यांनी करायचं काय? ज्याचे किरायाचे ऑटो आहेत त्यांनी करायचं काय? म्हणजे फाशा घ्यायच्या का गॅसवाल्यांच्या वाढीमुळे? काय करायचं काय? याला आम्ही फक्त एकच विषय ठेवलाय, 18 तारखेपर्यंत जर गॅस कमी नाही झाला तर ऑटो बंदची हाक देतोय आम्ही. आधी काय भाव होता, आता काय भाव आहे? 58 रुपये लिटर भाव होता दादा. एक 8 ते 10 दिवस अगोदर 58 रुपये लिटर होता. त्याच्या अगोदर 55 होता. 58 चे डायरेक्ट तुमचे 65 72 झाले. 72 75 एका ठिकाणी 75 आहे. तुम्हाला सांगतो, देवाशीष पेट्रोल पंप जे आहे गंगाखेड रोडला, त्याच्या समोर रुची हॉटेलला त्या बाजूला गॅस पंप आहे. तिथं 75 रुपये लिटर गॅस आहे. त्याबद्दल करायचं काय ऑटोवाल्यांनी? इकडे जावं का इकडे जावं? आता हे दरवाढीचा तुमच्यावर काय परिणाम झालाय, काय अडचण येते? ऑटोवाल्यांचे धंदे दादा, पहिले परभणी जिल्ह्यामध्ये कुठलेही ऑटोवाल्यांचे काही धंदे नाहीत. महाराष्ट्र आता गॅस पंपामुळे सगळे ऑटोवाले परेशान आहेत. एक तर ऑटोवाल्यांना करायचं काय? एक तर ऑटो बंद करा किंवा फाशा घ्या. त्यापैकी दोनच पर्याय आहेत दादा आम्हाला. आता काय तुम्ही काय भूमिका घेतली? आमचं जे रेट मध्ये होता, जर त्याच रेट मध्ये जर गॅस आला तर आम्ही सुखानं जीवन जगू. आता तुम्हाला सांगतो, 14 एप्रिल आलेली आहे, महात्मा फुले जयंती आलेली 11 एप्रिलला. ते नंतर करायचं काय दादा?